Morning. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ब्रॉन्कियल अस्थमा ह्या टॉपिकचा दुसरा पार्ट डिस्कस करणार आहोत. काल आपण इनिशियल पार्ट डिस्कस केलेला आहे, त्यामध्ये आपण ब्रॉन्कियल अस्थमा म्हणजे काय हे जाणून घेतलं आणि सीओपीडी आणि ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये काय फरक आहे ते इन ब्रीफ आपण डिस्कस केलं होतं. त्याचप्रमाणे ब्रॉन्कियल अस्थमाच्या पेशंटमध्ये कोणते मॅनिफेस्टेशन दिसू शकतात ते आपण पाहिलं होतं. पॅथोफिजिओलॉजी ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा आपण डिस्कस केली होती आणि कोणकोणते ट्रीटमेंट ऑप्शन्स अस्थमा मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू अवेलेबल आहे, कोणते ड्रग्ज अवेलेबल आहेत, हे क्लासिफिकेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी काल सांगितलं की दोन ग्रुप फार महत्वाचे आहेत. एक आहे ब्रॉन्को डायलेटर्स आणि दुसरा जो ग्रुप आहे तो आहे कॉर्टिकोस्टिरॉइड. ओके. आणि त्यानंतर जर शॉर्ट नोटला विचारलं तर स्टॅटस अस्थमॅटिकची ट्रीटमेंट, सिव्हिअर फॉर्म ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. लॉंग क्वेश्चनला ब्रॉन्कोडायलेटर ॲज अ लॉंग क्वेश्चनचा पार्ट विचारू शकतात किंवा कॉर्टिकोस्टिरॉइड विचारू शकतात, किंवा शॉर्ट नोट्स आली तर ब्रॉन्कोडायलेटर्स युजफुल इन अस्थमा किंवा रोल ऑफ कॉर्टिकोस्टिरॉइड इन ब्रॉन्कियल अस्थमा असेही शॉर्ट नोट 4 मार्कला विचारले जाऊ शकतात. तर ब्रॉन्कोडायलेटर्स मध्ये 3 ग्रुप आहे ते आपण काल पाहिलेलं आहे. तर ते ग्रुप कसे ऍक्ट होतात, त्यांचे साईड इफेक्ट काय आणि त्या ग्रुपचा रोल काय आहे अस्थमामध्ये ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता या तीन जे ग्रुप आहे ब्रॉन्कोडायलेटर्स म्हणून यूज होतात ते वेगवेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात आणि वेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट होऊन अल्टिमेटली ते ब्रॉन्कियल स्मूथ मसल रिलॅक्स करून ब्रॉन्कोडायलिटेशन करतात. यामध्ये पहिला जो ग्रुप आपण पाहत आहोत, अर्धा आपला डिस्कस झालाय, ते सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्ज आहेत. ओके. त्यामध्ये आपण नॉन सिलेक्टिव्ह ड्रग्ज बघितलेत. ओके. इफिड्रिन, आयसोप्रिनॅलिन किंवा आपण ॲड्रेनालिन बघितलेलं आहे आणि सिलेक्टिव्ह बीटा 2 अगोनिस्ट आपण त्यात पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण साल्बिटामॉल, टर्बिटालिन, लिओसाल्बिटामॉल हे साबा ग्रुपचे बघितले, शॉर्ट ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट. आणि काही जे आहे ते लॉंग ऍक्टिंग आहे, लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट. त्यात सालमेट्रॉल आहे, फॉर्मोटेरॉल आहे, बांबुटेरॉल आहे. तर हे सिम्पॅथोमायमेटिक एक ग्रुप झाला. दुसरा जो ग्रुप आहे तो अँटीकोलिनर्जिक आहे आणि अँटीकोलिनर्जिक मध्ये जे इन्हेलेशनल रूटने यूज केले जाणारे ड्रग इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड आहे. आणि तिसरा जो ड्रग आहे मिथिल झॅन्थिन, जे सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतात बाय इनहिबिटिंग फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम. त्यात थिओफायलिन, अमायनोफॉलिन, डॉक्झिफायलिन असे ड्रग येतात. आणि हे तिन्ही ब्रॉन्कोडायलेटर्स ग्रुप हे वेगवेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात. तर त्यांच्या मेकॅनिझम तुम्हाला माहित पाहिजे, त्यांचे साईड इफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे आणि त्यांचा रोल माहित पाहिजे. तर इतक्या हेडिंगमध्ये हा लॉंग क्वेश्चनचा पार्ट विचारलेला असेल तर तुम्हाला यायचा आहे, किंवा शॉर्ट नोट विचारले तरी हेच हेडिंग मध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की सिम्पॅथोमायमेटिक ड्रग जे आहेत ते कसे ऍक्ट होतात. तर आपण बघितलं होतं की सिम्पॅथोमायमेटिक ड्रगची मेन मेकॅनिझम जी होती ती ब्रॉन्कोडायलेटेशन होती. आणि हे ड्रग्स ब्रॉन्कोडायलेटेशन कसं करतात हे डिटेलमध्ये काल आपण डिस्कस केले की दीज ड्रग्स ऍक्ट्स ऑन बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट ऑन द स्मूथ मसल्स ऑफ द bronchi. Due to that, there is increased adenylyl cyclase synthesis, increased cyclic AMP formation, and due to that, smooth muscle relaxation occur and bronchodilation result. ही मेन ऍक्शन आहे. ही ऍक्शन तुम्हाला माहित पाहिजे. आणि काही ऍडिशनल ऍक्शन मी तुम्हाला सांगितलं होतं की हे ड्रग म्युकोसिलरी क्लिअरन्स वाढवतात, मायक्रोव्हॅस्क्युलर लिकेज कमी करतात. त्यानंतर मास सेल स्टॅबिलायझेशन पण काही प्रमाणात होतं, पण लगेच त्याचे
त्याचा जो इफेक्ट आहे तो जातो, कारण सेन्सिटिव्हिटी जी आहे बीटा टू रिसेप्टर जे मास्ट सेलवर असतात त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होते. त्यामुळं मास्ट सेल स्टॅबिलायझेशन जी ऍक्शन आहे ती बेनिफिशियल पॉइंट ऑफ व्ह्यू किती आहे हा एक क्वेश्चन मार्क आहे. तर हे मेकॅनिझम मी डिस्कस केले होते आणि त्यामध्ये आपण साल्ब्युटामॉल बघितलं होतं. त्यात आपण बघितलं होतं की हा साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन आणि लिव्होसाल्ब्युटामॉल हे शॉर्ट ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट आहे. ते फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन नी ऍक्ट होतात आणि त्यामुळे ते आपण अॅक्यूट अटॅक ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये प्रेफर करतो. परंतु जे साबा आहे ते राऊंड द क्लॉक प्रोफॅलेक्सिस साठी आपण प्रेफर करत नाही. त्यासाठी आपण लाबा यूज करतो. तर आपल्याला ब्रॉन्कोडायलेटर राऊंड द क्लॉक ऍक्शन साठी यूज करायचे असतील तर साबा जे ड्रग आहे ते शॉर्ट ऍक्टिंग आहे, पण त्याचे ऍडव्हान्टेज असा आहे की ते फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन दाखवतात. त्यामुळे अॅक्यूट अटॅक ऑफ ब्रॉन्कियल अस्थमाला बीटा टू अगोनिस्ट हे ड्रग ऑफ चॉईस आहे आणि त्यामध्ये साबा आणि लाबा मध्ये साबा ग्रुप ते आपण बघितलं आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक ऍडव्हर्स इफेक्ट आपण बघितले की हे ड्रग मसल ट्रिमर्स, पाल्पिटेशन, अँकल इडिमा, हायपोकॅलेमिया हे ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात. लिव्होसाल्ब्युटामॉल आपण बघितलं की साल्ब्युटामॉलचा एक ऍडव्हान्स फॉर्म आहे. ओके, लिव्हो आयसोमर आहे आणि त्यावर तो कमी डोसला इफेक्टिव्ह असतो, हाफ डोसला, आणि साईड इफेक्ट कमी कमी असतात. तर आपण हे ड्रग इनहेलेशनल रूटने यूज करतो. त्यासाठी मिटल डोस इनहेलर मार्केटमध्ये आहे. एक स्पेशलाइज ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे ती, त्याला MDI म्हणतो, मीटर डोस मीटर डोस इनहेलर. अँड हे आपल्याला जे ड्रग आहे हे ह्या इन्स्ट्रुमेंट थ्रू आपण इनहेलेशनल रूटने देऊ शकतो. त्याचप्रमाणे रोटा इनहेलर आपल्याकडे अवेलेबल आहे, त्या थ्रू पण आपण ड्रग्स देऊ शकतो. आणि त्यासाठी आपण हे ड्रग कॅप्सूल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, ते रोटा इनहेलर मध्ये टाकून ती कसं घेतात ते आपण शेवटी पाहणार आहोत. तर इनहेलेशनल रूटने देतो. त्याचप्रमाणे इनहेलेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू नेब्युलायझर मशीन थ्रू ही ड्रग आपण देतो. रेस्पिल्स अवेलेबल आहेत वेरियस ड्रगचे जे इनहेलेशनल रूटने देतात. आणि बाकी रूट आपण साल्बिटामॉल ओरली देऊ शकतो. ते पण आपण पाहिलं इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटेनियसली देऊ शकतो. आता साबाचा रोल तुम्हाला लक्षात आलेला आहे. आता लाबाचा रोल काय आहे? लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट यांचा ऑनसेट ऑफ ऍक्शन हा स्लो असतो, पण ड्युरेशन ऑफ ऍक्शन ही लॉंग असते. त्यामुळे ते मेंटेनन्स थेरपीसाठी मेनली यूज करतात आणि जर नॉक्टर्नल अस्थमा असेल तर ते यूज करतात. थ्रू आउट नाईट त्यांचा इफेक्ट राहतो. आणि आता करंट जे गाईडलाईन्स आहे, रिकमेंडेशन आहे, तर ते रिकमेंडेशन असं आहे की आपण लाबा जर यूज करत असू तर आपण राऊंड द क्लॉक प्रोफेलॅक्सिस साठी यूज करतो आणि आपण इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड बरोबर यूज केला पाहिजे. म्हणजे इन कॉम्बिनेशन विथ इनहेलेशनल स्टेरॉइड ते यूज करा असं गाईडलाईन सांगतं. तर ते तुम्हाला माहित पाहिजे की आपण आता इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड आणि लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट असे कॉम्बिनेशन देतोय. तर आपण हे कॉम्बिनेशन का द्यायचं? ओके, तर त्याचं रिझन असं आहे की फक्त लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट यूज केले तर लाईफ थ्रेटनिंग अटॅक्स अस्थमाचे वाढण्याचे चान्सेस असतात जर फक्त लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट यूज केलं. आणि क्लिनिकल ट्रायल्स मध्ये जे क्रोनिक अस्थमाचे पेशंट आहे त्यात फक्त लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट यूज केल्यानंतर इफेक्ट पाहिला तर त्या पेशंट मध्ये जास्त मॉर्टेलिटी दिसून आली. जर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट बरोबर यूज केला तर लाईफ थ्रेटनिंग अटॅकची रिस्क कमी होती आणि मॉर्टेलिटी ही अस्थमाच्या पेशंट मध्ये कमी होते.
त्यामुळे क्रोनिक अस्थमामध्ये इन्हेलेशनल रूटने आपण लाबा यूज करतो आणि ऑलवेज वी शुड यूज लाबा along with corticosteroid. That is the ideal way to start treatment in chronic asthma. Okay, so combined use of long-acting beta-2 agonist with inhaled glucocorticoid produces effects equivalent to double dose of corticosteroid alone. जर फक्त कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केलं तर चालू शकतं का? तर कॉर्टिकोस्टेरॉइड फक्त यूज केलं, आता मी तुम्हाला सांगितलं की लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट अलोन यूज केले तर काही ड्रॉबॅक आहे. अटॅकची रिस्क जास्त असते, मॉर्टॅलिटी जास्त दिसते. मग फक्त कॉर्टिकोस्टेरॉइड दिलं तर चालू शकतं का क्रोनिक अस्थमाच्या पेशंटला? तर फक्त कॉर्टिकोस्टेरॉइड दिलं तर आपल्याला डोस जास्त लागणार. जर आपण लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट प्लस ग्लुकोकॉर्टिकॉइड यूज केलं तर कॉर्टिकोस्टेरॉइडचा कमी डोस मध्येही इफेक्ट चांगला येतो. म्हणून क्रोनिक अस्थमाच्या पेशंटमध्ये, आता हे तुम्हाला कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की क्रोनिक अस्थमाचा पेशंट आहे, अटॅक्स डेली येत आहे, तर त्यावेळेस आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड प्लस लाबा कॉम्बिनेशन देणं गरजेचं असतं. ओके, मग त्यात तुम्ही बुडेसोनाइड, बेक्लोमिथॅझोन बरोबर तुम्ही साल्मेट्रॉल देऊ शकता. ओके, फ्लुटिक ऍसिड बरोबर साल्मेट्रॉल देऊ शकता. तर लाभापैकी एक ड्रग आपण जो इनहेलेशनल रूटने यूज होतो तो आपण देऊ शकतो. तर कंबाईन फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे आणि तुम्ही सर्वांनी ते पाहिले असतील. आता पहिला जो ड्रग, आता इंडिव्हिज्युअल ड्रग त्यात विचारणार नाही. साल्मेट्रॉल हा फर्स्ट लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट आहे. त्याचे ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो आहे, त्यामुळे अॅक्यूट अटॅकला तो सुटेबल नाही. अॅक्यूट अटॅकसाठी साल्ब्युटामॉल बेस्ट आहे साल्मेट्रॉल पेक्षा. मोर सिलेक्टिव्ह बीटा टू अगोनिस्ट दॅन साल्ब्युटामॉल अँड मोर लाइपोफिलिक, त्यामुळं लॉंगर ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे त्याची. साल्मेट्रॉल 25 मायक्रोग्रॅम प्लस फ्लुटिकासोन either 125 microgram to 250 microgram per puff is the dose. 2 puffs BD by meter dose inhaler through inhalational route असा आपण देतो. तर साल्मेट्रॉल फ्लुटिकासोन कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. ओके, रोटाकॅप फॉर्म्युलेशन मध्ये ही कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. तर हे मीटर डोस इनहेलर आणि रोटाकॅप फॉर्म्युलेशननी किंवा रोटाकॅप थ्रू कसं ड्रग देतात हे मी शेवटी तुमच्याशी डिस्कस करणार आहे की मीटर डोस इनहेलर देताना प्रॉपर टेक्निक काय पाहिजे. ठीक आहे. फॉर्मोटेलर हा लॉंग ऍक्टिंग ड्रग आहे. 12 to 25 मायक्रोग्रॅम बीडी बाय इनहेलेशनल रूट देतात. तर साल्मेट्रॉलला अल्टरनेटिव्ह फॉर्मोटेरॉल पण आपण इनहेलेशनल रूटने देऊ शकतो. आणि ऍज कम्पेअर टू साल्मेट्रॉल हा फास्ट ऍक्टिंग आहे, त्यामुळं तो कंट्रोलर ऍज वेल एज रिलीव्हर म्हणूनही यूज केला जाऊ शकतो. बांबुटेरॉल नावाचा जो ड्रग आहे तो इनहेलेशनल रूटनी अवेलेबल नाही. हा ड्रग आपण ओरली देतो. हा प्रोड्रग आहे आणि हा ड्रग लंग्स मध्ये गेल्यानंतर लंग्स मध्ये जे सुडोकोलिनिस्टरेज असतं एन्झाईम, त्या एन्झाईमने तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. तर अमॉंग बीटा टू अगोनिस्ट विच ड्रग इज प्रोड्रग? द आन्सर इज बांबुटेरॉल आणि इट इज कन्वर्टेड इनटू ऍक्टिव्ह फॉर्म. तर जनरली नॉक्टर्नल अस्थमा किंवा क्रोनिक अस्थमासाठी आपण तो यूज करतो. सिंगल इव्हिनिंग डोस 10 to 20 mg ओरल. Also it is useful in COPD. तर साल्मेट्रॉल, फॉर्मोटेरॉल आणि बांबुटेरॉल यापैकी कोणते ड्रग तुम्ही यूज केलेले आहेत किंवा त्याचा यूज पाहिलेला आहे? Salmeterol, formoterol. बांबुटेरॉलचा यूज पाहिलेला आहे. ओके, कसा देता तो? टॅबलेट टॅबलेट ओरली. ओरल पण आहे. मॉन्टेल प्लस टॅबलेट कॉम्बिनेशन आहे. लिओसेट्राझिन बांबुटेरॉल लिओसेट्रिझिन बांबुटेरॉल कॉम्बिनेशन मध्ये तो. ओके, बांबुटेरॉल लिओसेट्रिझिन कॉम्बिनेशन. ओके, फॉर्मोटेरॉल यूज केलंय?
ओके. इन्हेलेशनलनी कोणतं यूज केलंय? साल्मेट्रॉल किंवा फॉर्मोटेरॉल पैकी फ्लुटिकासोन बरोबर किंवा बेक्लोमिथाझोन बुडेसोनाइड कॉम्बिनेशन, स्टिरॉइड प्लस बीटा 2 अगोनिस्ट कॉम्बिनेशन यूज केलंय इन्हेलेशनल रूटनी. म्हणजे जे क्रोनिक अस्थमाच्या पेशंटला जर इन्हेलेशनल रूटनी ड्रग द्यायचा असेल तर मीटर डोस इन्हेलर जे आहे त्यापैकी कोणता यूज केलाय का तुम्ही? ब्रँड नेम पण सांगितलं तरी चालेल. बेकलेट नाही, बेक बेकलेट लिओलिन वगैरे येतात. ओके. बेकलेट. साल्बट लिओलिन. ओके. बेकलोट मला लिओ. कंटेंट पण येतं मला. ओके 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 आणि प्लेन ऑस्ट्रेलियन पण येतं साल्बिटमॉल. ओके ओके. आता लिओलिन म्हणजे लिओसाल्बिटामॉल येतं. ओके. आता फ्लुटिकासोन आणि साल्मेट्रॉल कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे. ओके. आता खूप सारे ब्रँड नेम असतील. ब्रँड नेम पॉइंट ऑफ व्ह्यू मी डिटेल जा. बुडेकॉर्ड. इझी फ्लो आहे. कोणता? इझी फ्लो साल्मेट्रॉल फ्लुटिकासोन. ओके. इझी फ्लो. ओके. इझी फ्लो रोटा कॅप. ओके. रोटा कॅप किंवा मीटर डोस इनहेलर. ओके. साल्मेट्रॉल. सर फोराकॉट पण. फोरोकॉट. ओके. फोरोकॉट जो आहे तो फॉर्मोटेरॉल बुडेसोनाइड. ओके. तर तुम्ही म्हणजे जे यूज करत आहे फॉर्मोटेरॉल प्लस बुडेसोनाइड आहे किंवा तुम्ही साल्मेट्रॉल प्लस फ्लुटिकासोन कॉम्बिनेशन आहे. तर वायवा तुम्हाला विचारले तर असं कधी कधी वायवा तुम्हाला ब्रँड नेम किंवा कॉम्बिनेशन विचारू शकतं. जर ड्रगचे नावं माहीत नसतील कोणते हे आहे फॉर्मॅट म्हणजे तरी पण तुम्ही जर ब्रँड नेम जरी सांगितला तरी पण चालू शकतं. म्हणजे तुम्हाला ते ड्रग्स माहीत आहे तर वायवात असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ह्या कॉम्बिनेशनचा कोणता ड्रग यूज करता तुम्ही? तर ठीक आहे. तर बांबुटेरॉल हा इन्हेलेशनल रूटने अवेलेबल नाही, त्याला आपल्याला ओरली यूज करावं लागतं. फॉर्मोटेरॉल आणि साल्मेट्रॉल हे इन्हेलेशनल रूटने अवेलेबल आहेत आणि आपण कॉर्टिकोस्टेरॉइड बरोबर कॉम्बिनेशन मध्ये देणं सर्वात चांगलं आहे. म्हणजे साल्मेट्रॉल अलोन देण्यापेक्षा साल्मेट्रॉल कॉर्टिकोस्टेरॉइड कॉम्बिनेशन, फॉर्मोटेरॉल अलोन देण्यापेक्षा फॉर्मोटेरॉल प्लस कॉर्टिकोस्टेरॉइड कॉम्बिनेशन द्यायला पाहिजे असं गाईडलाईन सजेस्ट करताय. लक्षात आलंय? म्हणजे आपण लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट जनरली क्रोनिक अस्थमाच्या पेशंटला यूज करतो आणि अलॉंग विथ कॉर्टिकोस्टेरॉइड इन्हेलेशनल रूटने यूज करतो. आता जे नवीन ड्रग आहे आता हे तुम्हाला नाही माहित असलं तरी चालेल. आर फॉर्मोटेरॉल आहे ते, म्हणजे फॉर्मेटेरॉलचा नेक्स्ट व्हर्जन आहे, इनॅन्शिओमर आहे. फॉर्मेटेरॉल हे रेस्मिक मिक्सचर आहे आणि आर फॉर्मेटेरॉल हे इनॅन्शिओमर आहे आणि जास्त इफेक्टिव्ह आहे, सेफर आहे. मेनली आपण सीओपीडी आणि क्रोनिक ब्रॉन्कायटिस मध्ये ते रिकमेंड करतो मोनोथेरपी किंवा कॉम्बिनेशन विथ स्टिरॉइड. म्हणजे जर सीओपीडी आणि क्रोनिक ब्रॉन्कायटिस मध्ये यूज करायचं असेल. त्याचप्रमाणे आता अजून एक नवीन ड्रग आहे इंडाकाटेरॉल, अल्ट्रा लॉंग ऍक्टिंग सिलेक्टिव्ह बीटा 2 अगोनिस्ट आहे. सीओपीडी किंवा क्रोनिक ब्रॉन्कायटिस मध्ये 1 डे इन्हेलेशन त्याचं अवेलेबल आहे. आता आर फॉर्मेटेरॉल किंवा इंडाकाटेरॉल नावाचे ड्रग यूज केलेत का तुम्ही? नाही. नाही. ओके. ठीक आहे. तर सीओपीडी क्रोनिक ब्रॉन्कायटिस पॉइंट ऑफ व्ह्यू ते यूज करता. इंडेकाटेरॉलचं इफिकेसी अजून ब्रॉन्केल अस्थमामध्ये इस्टॅब्लिश नाही झालेली, ट्रायल्स चालू असतील. दुसरा जो ग्रुप आहे अँटी कोलिनर्जिक ड्रग, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड. अस्थमा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही यूज केलेत का हे ड्रग? येस सर, इनहेलेशन साठी. येस सर. ओके, इन्हेलेशन. मग
इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड जे आहे, ओके, ते इन्हेलेशनल रूटने यूज करतात. बेसिकली हे जास्त सीओपीडी मध्ये इफेक्टिव्ह आहे. बरोबर आहे. आता इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि लिओसाल्बिटामॉलचं कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे, जे डिओलिन आपण म्हणतो. त्यामध्ये हो. इप्राट्रोपियम ब्रोमाइड प्लस लिओसाल्बिटामॉल आहे. ठीक आहे. तर आता हे अँटीकोलिनर्जिक ड्रग जे आहे ना, तर यांचे मेकॅनिझम काय आहे ते पहिले पाहूया. तर आपण जे एएनएस मध्ये डिस्कस केलेलं आहे, पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स म्हणजेच अँटीकोलिनर्जिक ड्रग्स, तर ते ब्रॉन्कोडायलेटर आहे. तर आठवतं तुम्हाला ते ब्रॉन्कोडायलेटेशन कसे करतील? By blocking the muscarinic M3 receptor on. व्हेरी गुड. बाय ब्लॉकिंग मस्करेनिक M3 रिसेप्टर ऑन द स्मूथ मसल ऑफ द muscle. ब्रॉन्काय, आणि ते ब्रॉन्कोडायलेटेशन करतील. ते ते हे M3 रिसेप्टर ब्लॉक करतात. आणि ॲट्रोपिन हा प्रोटोटाइप ड्रग आहे, पण आपण अस्थमात यूज करत नाही, कारण ॲट्रोपिन हा ड्रग असा आहे की तो ऑल साईटला ऍक्ट होतो बॉडीमध्ये, त्याचे साईड इफेक्ट जास्त आहे. तो इनहेलेशनल रूटने अवेलेबल पण नाहीये. बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण अस्थमा पॉइंट ऑफ व्ह्यू ॲट्रोपिन जरी अँटीकोलिनर्जिक असला तरी आपण यूज करत नाही. आपण इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड यूज करतो. लक्षात आलं? तर त्याचा एक मुख्य कारण असं आहे की ते ड्रग इनहेलेशनल रूटने अवेलेबल आहेत. बरोबर आहे. आणि अस्थमामध्ये बेस्ट रूट हा इनहेलेशन रूट आहे. बरोबर, कारण लोकल इफेक्ट येतो, सिस्टेमिक साईड इफेक्ट कमी असतात. तर इप्राट्रोपियम आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड आपण इनहेलेशनल रूटने यूज करतो. अजून एक फरक असा आहे ह्या दोन मध्ये, ॲट्रोपिन नावाचा जो ड्रग आहे, ओके, तो M3 रिसेप्टर ब्रॉन्कियल स्मूथ मसलवरचे ब्लॉक करून ब्रॉन्को डायलेटेशन करतोच. त्याचप्रमाणे तो जे ट्रकिओब्रॉन्कियल ग्लँड्स आहेत त्यावरचे M3 रिसेप्टर ब्लॉक करून तो ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रिशन पण कमी करतो. आणि त्याच्यामुळं म्युकोज जे ब्रॉन्काय मधलं असतं ते ठीक होतं, कारण सिक्रिशन कमी झाल्यामुळं म्युकस बिकम्स थिक आणि म्युकोजल प्लग फॉर्मेशनची रिस्क ॲट्रोपिन बरोबर असते. आता इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड हे स्पेसिफिकली ब्रॉन्कियल स्मूथ मसलवरचे M3 रिसेप्टर ब्लॉक करतात आणि ब्रॉन्कोडायलेटेशन करतात. हे ड्रग इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड जे ट्रकिओब्रॉन्कियल ग्लँड्स आहेत, ओके, एक मिनिट हा, ट्रकिओब्रॉन्कियल ग्लँड जे आहेत त्यावर M3 रिसेप्टर ब्लॉक करत नाही, त्यामुळे ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन हॅम्पर होत नाही. म्युकोजल प्लग फॉर्मेशनची रिस्क त्यांच्याबरोबर कमी असते. त्यामुळे आपण हे ड्रग ॲट्रोपिन पेक्षा बेटर समजतो. आता यामध्ये अस्थमा आणि सीओपीडी मध्ये अँटीकोलिनर्जिक जास्त उपयुक्त कोणत्या पेशंट मध्ये आहे, तर त्याचा आन्सर आहे सीओपीडी. तर रिझन असं आहे, सीओपीडीच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचा रोल जास्त दिसून आलेला आहे. म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून ऍसिटिल कोलिन रिलीज होऊन जे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होतं ते सीओपीडीच्या पेशंट मध्ये दिसून, म्हणजे त्यांच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये जास्त त्याचं रोल दिसलेला आहे. त्यामुळं पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग त्या पेशंट मध्ये चांगले राहणार. जिथं पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम इन्व्हॉल्व्ह झालेली आहे पॅथोफिजिओलॉजी मध्ये, ती आपण ब्लॉक करू शकतो. तर सीओपीडी आणि क्रोनिक ब्रॉन्कायटिसचे जे पेशंट असतात त्यामध्ये अँटीकोलिनर्जिक जास्त प्रेफर्ड करतात अस्थमापेक्षा. लक्षात आलं तुम्हाला? येस. ओके. आता आपल्याला इप्राट्रोपियम आहे, टायोट्रोपियम ब्रोमाइड आहे. आता हे दोन्ही ड्रग ब्रॉन्कोडायलेटर्स आहेत. बीटा 2 अगोनिस्ट पण ब्रॉन्कोडायलेटर आहे आणि अँटीकोलिनर्जिक पण ब्रॉन्कोडायलेटर आहे. परंतु त्यांच्या साईट ऑफ ऍक्शन जे आहे ना त्यात फरक आहे. बीटा 2 अगोनिस्ट हे पेरिफेरल ब्रॉन्कायवर जास्त ऍक्ट होतात. बरोबर आहे, स्मॉल ब्रॉन्काय. आणि अँटीकोलिनर्जिक हे लार्जर ब्रॉन्काय जे असतात
त्यावर जास्त ऍक्ट होतात. सेंट्रल राजर ब्रोंकाय म्हणजे यांची साईट ऑफ ऍक्शन दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पेरिफेरल ब्रोंकाय जे असतील, पेरिफेरल लंग्स मधले जे पेरिफेरल ब्रोंकाय आहे त्याच्यावर कोण जास्त ऍक्ट होतं? बीटा-2 अगोनिस्ट. आणि अँटीकोलिनर्जिक लार्ज म्हणजे बीटा-2 अगोनिस्ट ऍक्ट्स ऑन स्मॉलर एअरवे आणि अँटीकोलिनर्जिक आर मेनली ऍक्ट्स ऑन लार्जर एअरवे. बरोबर आहे. मग यांचं कॉम्बिनेशन दिल्याचा फायदा होऊ शकतो का नाही? Yes. स्मॉलर आणि लार्जर एअरवे दोन्ही डायलेट होऊ शकतात आणि स्टॅटस अस्थमॅटिकच्या पेशंट मध्ये आपण हे कॉम्बिनेशन देऊ शकतो. ह्या कॉम्बिनेशनचा फायदा असा आहे की स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये सिव्हिअर ब्रोंकियल अस्थमा असतो, त्यात जर लार्जर एअरवे बी कॉन्स्ट्रिक्ट असतील आणि इनहेलेशनल रूटने बीटा-2 अगोनिस्ट दिले तर लार्जर एअरवे मधून त्यांना स्मॉलर एअरवे कडे जावं लागतं. ते जर कॉन्स्ट्रिक्ट असतील तर तो बीटा-2 अगोनिस्टिक ड्रग स्मॉलर एअरवे पर्यंत पोहोचणार नाही. तर दोन्ही कॉम्बिनेशन देण्याचा फायदा, लार्जर एअरवे डायलेट होता, स्मॉलर एअरवे डायलेट होता आणि ब्रॉड ऍक्शन येते. त्यामुळे हे कॉम्बिनेशन आपण यूज केलं तर चांगलं असू शकतं जर सिव्हिअर अस्थमा असेल तर, सिव्हिअर फॉर्म ब्रोंकियल अस्थमा. लक्षात आलं तुमच्या? हो. आणि आता बाकीच्या गोष्टी आपण पाहूच या. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड act by inhibiting cholinergic constrictor zone, acts mainly on larger airway, less efficacious than sympathomimetic for bronchial asthma point of view I am discussing. Mainly used in COPD and asthmatic bronchitis than asthma. Bronchodilators of choice in COPD. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की सीओपीडी मध्ये कोणते ब्रोंकोडायलेटर्स तुम्ही प्रेफर करणार, तर त्याचा आन्सर काय असलं पाहिजे? अँटीकोलिनर्जिक. अस्थमा मध्ये अॅक्यूट अटॅकला कोणते प्रेफर करणार, त्याचा आन्सर काय असलं पाहिजे? बीटा-2 अगोनिस्टिक ड्रग, सिम्पॅथोमायमेटिक. आता यांना स्लोअर ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे सिम्पॅथोमायमेटिक पेक्षा, त्यामुळे अस्थमाच्या पेशंट मध्ये पण यूज करताना आपण राऊंड द क्लॉक प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू अस्थमात ते यूज करतो. ठीक आहे. आता हे mechanism, they block VM3 receptor present on the smooth muscles of the bronchi. Bronchodilation होतं, acts mainly on larger airway. ओके. आता इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणी विचारणार नाही. इप्राट्रोपियम ब्रोमाइड शॉर्ट ऍक्टिंग आहे, 4 ते 6 तास ऍक्शन आहे. टायोट्रोपियम ब्रोमाइड 24 तास ऍक्शन आहे. आपण सीओपीडी किंवा अस्थमॅटिक ब्रोंकायटिस मध्ये प्रेफर्ड करतो. ओके. दॅन ब्रोंकियल अस्थमा, ते पण मी तुम्हाला सांगितलंय. आणि सीओपीडी मध्ये अँटीकोलिनर्जिक प्रेफर्ड ब्रोंकोडायलेटर आहे. आणि राऊंड द क्लॉक प्रोफिलॅक्सिस साठी आपण प्रेफर करतो अस्थमा मध्ये रॅदर दॅन टर्मिनेटिंग अॅक्यूट अटॅक ऑफ ब्रोंकियल अस्थमा. त्याचं कारण असं आहे की ह्या ड्रगला स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे, त्यामुळे अॅक्यूट अटॅक साठी ते प्रेफर नाही करत. अॅक्यूट अटॅक साठी साबा सगळ्यात बेस्ट आहे. ओके. तर इनहेलेशनल रूटने द्यायचा फायदा आहे की सिस्टेमिक साइड इफेक्ट कमी आहे. ओके. कॉम्बिनेशन चांगलं काय आहे ते मी तुम्हाला सांगितलंय. अँटीकोलिनर्जिक आणि सिम्पॅथोमायमेटिकचं. अँटीकोलिनर्जिक लार्जर एअरवेवर ऍक्ट होतात आणि जे बीटा-2 अगोनिस्ट आहे ते स्मॉलर एअरवे. तर हे जे आहे हे लार्जर एअरवेवर अँटीकोलिनर्जिक ऍक्ट होता आणि स्मॉलर एअरवे रेड पोर्शन मध्ये दाखवलेला आहे, तर तिथं बीटा-2 अगोनिस्टिक ड्रग स्मॉलर एअरवेवर ऍक्ट होतात. त्यामुळे कॉम्बिनेशन दिल्याने लार्जर ॲज वेल ॲज स्मॉलर एअरवे चं डायलेटेशन होईल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर वायवा मध्ये असे बेसिक काही क्वेश्चन जर बेसिक आन्सर दिले तर विचारले जाऊ शकतात. आता अँटीकोलिनर्जिकचे साईड इफेक्ट जर इथं मेन्शन करायचे असतील तर सिस्टेमिक साईड इफेक्टचे चान्सेस कमी आहेत. जर झाले तरी काय होऊ शकतं, तर तुम्हाला आता ॲट्रोपिनचे साईड इफेक्ट माहित आहे, त्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर कॉन्स्टिपेशन, युरिनरी रिटेन्शन, ब्लरिंग ऑफ विजन, ड्रायनेस ऑफ माउथ, तर ते तुम्ही मेन्शन करू
शकता पण रेअर आहे कारण आपण इनहेलेशनल रूटने यूज करतो. मिथिलझॅन्थिन, अमाइनोफायलिन, थिओफायलिन, डॉक्झिफायलिन याचा यूज पाहिलाय तुम्ही? येस. ओके. तर पूर्वीच्या काही खूप यूज केले जायचे, परंतु करंट गाईडलाईन्स असं सांगतात की यांचे साईड इफेक्ट पण खूप आहेत. त्यामुळे जर बाकी ऑप्शन्स ने अस्थमा इम्प्रूव्ह होत नसेल तर त्यावेळेस आपण ऍड ऑन ड्रग करू शकतो. जसं स्टॅटस असते मेकॅटिकस मध्ये सगळे मेजर संपले तर आपण हे ड्रग ऍड करू शकतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की रुटीनली तसं यूज नाही केले तर चांगलं आहे हे ड्रग. परंतु क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे आधी मी जे पाहिले त्याच्यात पण खूप वेळा यूज केले गेलेत. ऍडमिट झालं तर पेशंटला हे चालू करतात. तर तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मिथिलझॅन्थिनचा यूज पाहिलाय? डॉक्झोफायलिन वापरतो सर. डॉक्झिफायलिन वापरतात. ओके. तर डॉक्झिफायलिनचा यूज आहे. ठीक आहे. म्हणजे इच अँड एव्हरी पेशंट मध्ये नसन वापरत. नाही, रेग्युलर नाही सर. रिफ्रॅक्टरी रेजिस्टंट केसेस मध्ये. रिफ्रॅक्टरी रेजिस्टन्स केसेस मध्ये. ओके, ठीक आहे. आता यामध्ये लॉंग क्वेश्चनच्या पार्ट पॉइंट ऑफ व्ह्यू हे कसे ऍक्ट होतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बाकी डिटेल्स तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही. आणि हे का जास्त यूज नाही केले पाहिजे कारण त्याचा थेरापेटिक इंडेक्स जो आहे ना तो नॅरो आहे. साईड इफेक्टचे चान्सेस खूप आहेत. बरोबर आहे. तर ते साईड इफेक्ट्स एक तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचे. ते CNS CVS सिस्टीम जास्त इन्व्हॉल्व करतात. तर कोणते कॉम्प्लिकेशन्स कोणते साईड इफेक्ट्स त्याचे येऊ शकतात ते आपण पाहणार आहे. तर मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगितलं की हे फॉस्फोडायस्टरेज इन्हिबिटर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं खूप वेळा की सायक्लिक AMP जो बनतो त्याचं जे मेटाबॉलिझम होतं 5-AMP मध्ये, हे मेटाबॉलिझम होण्यासाठी फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम लागतो. आणि जर हे एन्झाईम इन्हिबिट करणारे ड्रग दिलं तर सायक्लिक AMPचं मेटाबॉलिझम इन्हिबिट होणार आणि त्यामुळे सायक्लिक AMPची लेवल वाढेल आणि सायक्लिक AMPची लेवल वाढली तर स्मूथ मसल काय होतील? रिलॅक्स होतील. ही एक ऍक्शन त्याची लक्षात ठेवायची आहे. म्हणजे मिथिलझॅन्थिन्स आर फॉस्फोडायस्टरेज इन्हिबिटर. बाय इन्हिबिटिंग फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम these drugs inhibit metabolism of cyclic AMP. Level of cyclic AMP in the body increase and it results in smooth muscle relaxation. It results in bronchodilation. लक्षात आलं मेकॅनिझम तुम्हाला? येस सर. ओके. तर इतकं जरी लिहिलं तरी खूप मोर दॅन इनफ आहे. तर पहा, मिथिलझॅन्थिन हॅव बीन एक्सटेन्सिव्हली यूज इन अस्थमा. पहिले खूप यूज केले, बट आर रेस्ट्रिक्टेड टू COPD अँड सिव्हिअर केसेस ऑफ अस्थमा ॲज अ एडज्युव्हंट मेडिकेशन. आता आपण त्याचं यूज रेस्ट्रिक्टेड ठेवलं. एक तर सिव्हिअर केसेस ऑफ अस्थमा असतील किंवा COPDचे पेशंट असतील त्यातच आपण देतो. ठीक आहे. हे करंट आहे कारण COPD हा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. त्यामुळे COPDच्या पेशंटला शेवटी काही पेशंटला डॉक्झिफायलिनची गरज पडू शकते. ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन एवढी जरी मेन्शन केली तरी चालू शकतं. अजून 1-2 ऍक्शन मेन्शन केलेले आहेत बुक्समध्ये, त्या पण मी सांगतो. तर धिस मेकॅनिझम phosphodiesterase enzyme inhibition responsible for increased cyclic AMP level due to inhibition of metabolism of cyclic AMP due to inhibition of phosphodiesterase enzyme. So cyclic AMP responsible for bronchodilation. आता सायक्लिक AMP जेव्हा मास्ट सेल मधला वाढतो तर ते इन्फ्लॅमेटरी मेडिएटर पण रिलीज कमी करतं. तर तो ऍडिशनल ऍक्शन आहे की दिस ड्रग प्रोड्यूस ब्रॉन्कोडायलेटेशन बाय इन्क्रीजिंग सायक्लिक AMP. पण मास्ट सेल मधला सायक्लिक AMP वाढला की तो काय करतो की तो इन्फ्लामेटरी मेडिएटरचं रिलीज इनहिबिट करतो. ओके. and that may contribute to therapeutic effect in case of bronchial asthma. हे झाली सायक्लिक AMP रिलेटेड ऍक्शन. हे ड्रग ऍडिनोसिन रिसेप्टर पण ब्लॉक करता आणि त्याच्यामुळे ब्रॉन्कोडायलिटेशन होतं. जर लक्षात राहिली तर तुम्ही ही मेन्शन करू शकता. ब्लॉकेज ऑफ ऍडिनोसिन रिसेप्टर रिझल्टिंग इन ब्रॉन्कोडायलिटेशन. तिसरी जी ऍक्शन आहे, ओके, हाय डोसला दिसते.
ब्रॉन्कियल अस्थमाच्या पेशंटमध्ये ती दिसेलच का नाही आपण सांगू शकत नाही, कारण हाय डोस आपण यूज करत नाही ड्रग. तर हे हाय डोसला काय करतं हे ड्रग, की स्केलेटल मसल मध्ये एक स्ट्रक्चर असतं सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. समजा आता हा स्केलेटल मसल आहे आणि ह्या स्केलेटल मसल मध्ये एक स्ट्रक्चर आहे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ह्या सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये कॅल्शियम स्टोअर झालेला असतो. तर हे कॅल्शियमचं रिलीज सायटोप्लाझम मध्ये वाढवतात. तर स्केलेटल मसल मध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये येतो. आणि डायफ्राम एक स्केलेटल मसल आहे. डायफ्राम मध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधला कॅल्शियम जो आहे, हे ड्रग त्या सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही स्टोरेज साइट असते, तर तिथून तो कॅल्शियम रिलीज होतो सायटोप्लाझम मध्ये. थोडक्यात स्केलेटल मसल मध्ये कॅल्शियम वाढतं. जे वाढतं म्हणजे काय, स्टोअर झालेलं कॅल्शियम रिलीज होतं सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियम वाढतं आणि ते स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतं. कॅल्शियम रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ, मग त्या डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं, पण ते हाय डोसला होतं. मग त्याचा इफेक्ट किती आहे अस्थमाच्या पेशंटमध्ये त्याबद्दल क्लिअरिटी नाही, कारण आपण तेवढं हाय कॉन्सन्ट्रेशन अस्थमाच्या पेशंटमध्ये यूज करत नाही. तर ऍटलिस्ट सायक्लिक एएमपीची जरी मेकॅनिझम तुम्ही लक्षात ठेवली तरी चालतं. दुसरी जी मेकॅनिझम ब्रॉन्कोडायलेटेशनची आहे, ॲडिनोसिन रिसेप्टर ब्लॉक करून ते ब्रॉन्कोडायलेटेशन करता, ही मी सांगितली. आणि तिसरी मेकॅनिझम मी हाय डोसची रिलेटेड कॅल्शियम रिलीज फ्रॉम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सांगितलं. ओके, आता मिथिलझॅन्थिनच्या आता हे डिटेल मध्ये मी जातोय, पण तुम्हाला एक्झाम मध्ये डिटेल मध्ये मिथिलझॅन्थिन लिहायची गरज नाही, कारण तुम्हाला ब्रॉन्कोडायलेटेड शॉर्ट नोट आली तर पहिले 2 ग्रुप तुम्हाला लिहायचे आणि नंतर मग हा ग्रुप लिहायचा आहे. तर आपल्याला 2 पेज मध्ये सगळं संपवायचे असते शॉर्ट नोट, किंवा 3 पेज तुम्हाला जेवढं होईल, पण तेवढा वेळ पाहिजे. जेवढा वेळेमध्ये आपल्याला लिहिता येईल, जेवढा टाइम आपण देऊ त्या शॉर्ट नोटला, एक आपण टाइम डिसाईड केला असेल तर जेवढं होईल तेवढं आपल्याला कव्हर करायचं असतं. त्यामुळं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, रोल इन ब्रॉन्कियल अस्थमा, साईड इफेक्ट एवढंच तुम्हाला माहित पाहिजे. डिटेल मध्ये नसलं तरी चालेल. आता फार्मेकोलॉजिकल ऍक्शन नाही केले तरी चालेल, पण फार्मेकोलॉजिकल ऍक्शन समजल्या तर साईड इफेक्ट समजतील. तर मेकॅनिझम नंतर तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे साईड इफेक्ट. ठीक आहे, एक काय ओके, एक सरांचं की अमाइनोफायलिन इंजेक्शन हॅज शोन सिम्पटम लाईक acute MI with typical ACJ changes in rare cases. ओके, ठीक. तर आता आपण पहिले फार्मेकोलॉजिकल ऍक्शन पाहूया आणि मग सरांचा काय तो क्वेरी आपण पाहूया. तर CNS ऍक्शन काय आहे त्याचं, तर हे CNS स्टिम्युलंट ड्रग आहेत. अमाइनोफायलिन, थिओफायलिन, डॉक्झिफायलिन. तर यामध्ये कॅफिन आणि थिओफायलिन येतं. तर CNS स्टिम्युलेशनमुळं सेन्स ऑफ वेल बिईंग, अलर्टनेस, फटिक कमी होतं, परफॉर्मन्स वाढतो, मोटार ऍक्टिव्हिटी वाढतं. याच्यात कॅफिन जास्त CNS स्टिम्युलंट आहे थिओफायलिन पेक्षा. CNS ऍक्शन तुम्हाला आता हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. मिथिलझॅन्थिनच्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन वॅगल, रेस्पिरेटरी आणि व्हॅसोमोटर सेंटर हे स्टिम्युलेट करतात. वॅगल, रेस्पिरेटरी आणि व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेट करतात. आणि हायर डोसला रेस्टलेसनेस, नर्वसनेस, इन्सोमनिया, एक्साइटमेंट, ट्रिमर, डेलिरियम, कन्व्हल्जन्स हे इफेक्ट दिसतात, जास्त करून थिओफायलिन बरोबर. मग कन्व्हल्जन, डेलिरियम, ट्रिमर्स, इन्सोमनिया हे साईड इफेक्ट तुम्हाला त्याच्यावरून लक्षात ठेवायचे. तर ओव्हरऑल मिथिलझॅन्थिन CNS स्टिम्युलंट आहेत. त्याचप्रमाणे ते व्हॅगल, रेस्पिरेटरी आणि व्हॅसोमोटर सेंटर ही स्टिम्युलेट करतात. आणि हाय डोसला कन्व्हल्जन, डेलिरियम, ट्रिमर्स, एक्साइटमेंट हे इफेक्ट ते ड्रग दाखवतात. ओमेटिंग ऍट हायर डोस पेशंट मध्ये दिसते, एक तर गॅस्ट्रिक इरिटेशन मुळे किंवा CTZ स्टिम्युलेट झाल्यामुळं. CVS तर मिथिलझॅन्थिन हार्टवर स्टिम्युलेटरी इफेक्ट दाखवतो, त्यामुळे वर्क ऑफ द हार्ट वाढतं, मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन वाढतं,
कार्डियाक आउटपुट वाढतं आणि कार्डियाक वर्क वाढतं. आणि कार्डियाक वर्क वाढलं तर ऑक्सिजन डिमांड वाढले जातं. ओके. हार्ट रेट कार्डियाक ऍक्शनने इन्क्रीज होतो थिओफायलिननी, पण कॅफिन बरोबर हार्ट रेट कमी होतो, कारण वॅगल नर्व स्टिम्युलेट झाल्यामुळे ऍसिटिल कोलिन हार्टच्या तिथं रिलीज करते आणि ब्रॅडीकार्डिया थिओफायलिनमुळे दिसतो. ब्लड प्रेशरवर काय इफेक्ट आहे, तर ब्लड वेसल इफेक्ट ऑन द ब्लड ऍट हाय डोस कार्डियाक अरेथमिया होतं. ओके. आणि ब्लड वेसलचं वॅसो डायलेटेशन होईल स्मूथ मसल रिलॅक्स झाल्यामुळं. कार्डियाक अरेथमियाची रिस्क वाढते हाय डोसला. तर ओव्हरऑल वर्क ऑफ द हार्ट वाढतं, कार्डियाक अरेथमियाची रिस्क वाढते. ओके. ऑक्सिजन डिमांड वाढतं. तर तुम्हाला सांगितलं ब्रॉन्कोडायलेटेशन हे करतात. पण ब्रॉन्कोडायलेटेशन हे लेस मार्क आहे दॅन बीटा 2 अगोनिस्ट. किडनीवर माइल्ड डायुरेटिक इफेक्ट आहे. स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्केलेटल मसल होतं. ऍसिड आणि पेप्सिन रिलीज स्टमक मधून होतं. बीएमआर वाढतो. इन्फ्लॅमेटरी मेडिएटरचं रिलीज मास्ट सेल पासून कमी होतं. आता हे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तुम्हाला सायक्लिक एएमपी ची लेवल वाढते फॉस्फोडायस्टरेस एन्झाईम इनिबिट झाल्यामुळं आणि त्यामुळे ब्रॉन्कोडायलेटेशन होतं. एवढं जरी तुम्ही मेन्शन केलं तरी चालतं. फक्त आता मेकॅनिझम नंतर डायरेक्ट ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही मेन्शन करा. ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये तुम्हाला भरपूर सारे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. पहा, थेरापेटिक इंडेक्स नॅरो आहे. तुम्हाला जर असा एमसीक्यू आला, थेरापेटिक इंडेक्स डिटरमाइंड व्हॉट. ओके. तर प्लीज रिमेंबर, थेरापेटिक इंडेक्स डिटरमाइन द Safety of the safety of the drug. If therapeutic index is high, drug is safe. If therapeutic index is narrow or low, then drug is not safe. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. तर मिथिल झॅन्थिनचे खूप सारे साईड इफेक्ट आहे. सुरुवातीच्या काळात खूप यूज केला गेलाय तो. आता त्याचा यूज कमी झालेला आहे मिथिल झॅन्थिन मधला, कारण ते सीएनएस आणि जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट सीएनएस आणि सीव्हीएस ऍडव्हर्स इफेक्ट दाखवता, हे मी तुम्हाला सांगितलंय. तर जीआयटी, सीएनएस आणि सीव्हीएस ऍडव्हर्स इफेक्ट. सीएनएस आणि सीव्हीएस दोन्ही स्टिम्युलंट इफेक्ट आहे, बरोबर आहे. तर हे ड्रग काय करू शकतात, ओमेटिंग. ऍसिड सिक्रेशन वाढल्यामुळे डिस्पेप्सिया होऊ शकतं. सीएनएस मध्ये आपण इन्सोमनिया पाहिलंय, नर्वसनेस, हेडेक, रेस्टलेसनेस, पाल्पिटेशन होईल, हार्ट रेट वाढतो. टॅकिपनिया, रेस्पिरेटरी सेंटर स्टिम्युलेट झाल्यामुळं टॅकिपनिया, व्हॅसोडायलेटेशनमुळं हायपोटेन्शन, फ्लशिंग, कन्व्हल्जन्स, शॉक, ॲरेथमिया, हे सर्व चेंजेस होतात. वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर ऑक्सिजन डिमांड वाढतं, त्यामुळे ॲरेथमिया झालं तर ईसीजी चेंजेस त्याचे येऊ शकतात. तर हे जे आहेत साईड इफेक्ट, हे जीआयटी, सीएनएस आणि सीव्हीएसशी रिलेटेड आहे. तर जीआयटी रिलेटेड ओमेटिंग आणि डिस्पेप्सी आहे. सीएनएस रिलेटेड इन्सोमनिया आहे, कन्व्हल्जन्स आहे, नर्वसनेस आहे, डेलिरियम आपण म्हणू शकतो. आणि सीव्हीएस रिलेटेड पाल्पिटेशन आहे. टॅकिपनिया, इट इज रिलेटेड विथ रेस्पिरेटरी सिस्टीम. फ्लशिंग आणि हायपोटेन्शन हे स्मूथ मसल ब्लड वेसलचे रिलॅक्स झाल्यामुळे होतं. आणि सीव्हीएस रिलेटेड अजून साईड इफेक्ट, हायपोटेन्शनमुळे पेशंट शॉक मध्ये जाऊ शकतो आणि सीव्हीएस स्टिम्युलेशनमुळे ॲरेथमिया. तर खूप सारे कॉम्प्लिकेशन, खूप सारे साईड इफेक्ट ह्या ड्रगचे आहेत. त्यामुळे तो रिझर्व ड्रग म्हणून आपण म्हणू शकतो. अस्थमामध्ये, सिव्हिअर अस्थमामध्ये आपण यूज करतो, किंवा सीओपीडीच्या पेशंटमध्ये हे ड्रग आपण यूज करतो. तर वेगवेगळे प्रिपरेशन हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाहीये. ठीक आहे. आता थिओफायलिन अनहायड्रस आहे, अमायनोफायलिन आहे, डॉक्झोफायलिन आहे, हायड्रोक्झी थिओफायलिन आहे. तर तुम्ही यामध्ये कोणता ड्रगचा यूज पाहिलेला आहे जास्त, डॉक्झोफायलिन ना? Yes, sir, Dr. ओके. डॉक्झोफायलिन.
तर जास्त अस्थमा, सीओपीडी, क्रोनिक ब्रॉन्कायटिस मध्ये आपण हे ड्रग यूज करू शकतो. लॉंग ऍक्टिंग आहे. ओके. आणि स्लीप अँड इंटरफिअर करत नाही. गॅस्ट्रिक सिक्रेशन स्टिम्युलेट करत नाही. त्याच्यामुळं तो चांगला आहे बाकीच्यांपेक्षा. डॉक्झोफायलिन सोडून दुसरं कोणतं यूज केलंय? डेरिफायलिन. थिओफायलिन. कोणता? डेरिफायलिन. डेरिफायलिन. अमानोफायलिन पण वापर इंजेक्शन. अमायनोफायलिन. येस. IV. ओके. डेरिफायलिन म्हणजे त्यामध्ये थिओफायलिन असते. ओके. ओके. इटोफायलिन आणि थिओफायलिन कॉम्बिनेशन आहे. येस. ओके. 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 तो डेरिफायलिन. इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम आहे वाटतं. आवाज येतोय माझा? येतोय. Yes. ओके, ठीक आहे. ओके. डेरिफायलिन. ओके. डेरिफायलिन जास्त पॉप्युलर होतं. ठीक आहे. तर ओरल थिओफायलिन कॅन बी यूज इन माइल्ड टू मॉडरेट अस्थमा ॲज ए थर्ड line or alternative adjuvant drug, especially in patient with nocturnal asthma. It is more useful in COPD. हे मी तुम्हाला सांगितलंय. इंट्राव्हेनस अमायनोफायलिन जनरली आपण स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये जर बाकीच्यांनी कव्हर नाही झालं तरी यूज करू शकतो. तर डेरिफायलिन तुम्ही कशाच्या याच्यात यूज करायचे? टॅबलेट्स, इंजेक्शन? इंजेक्शन. टॅबलेट जनरल ओपीडीला आणि सिव्हिअर अस्थमॅटिक आला की डेक्झोना अँड डेरिफायलिन कॉमनली करून डायरेक्ट IV देतात स्लोली. डेरिफायलिन. ओके, ठीक आहे. ओके. आता काही मिथिल झॅन्थिन जे अंडर ट्रायल आहेत ते सिलोमिलास्ट आणि रोफ्लुमिलास्ट आहे. त्यांची नावं नाही लक्षात ठेवली तरी चालतील. तर आता ब्रॉन्कोडायलेटर हा ग्रुप आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. त्यात ब्रॉन्कोडायलेटर्स मध्ये तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, त्याचा रोल काय आहे अस्थमामध्ये, आणि त्याचे साईड इफेक्ट काय, ह्या 3 पॉइंटवर तो क्वेश्चन लिहायचा आहे. तर शॉर्ट नोट तुम्हाला ब्रॉन्कोडायलेटर आली तर लिहिता येईल. 3 ग्रुप आहे Yes. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे तो क्वेश्चन अटेम्प्ट करता येईल. जे ल्युकोट्राईन सिस्टीमवर ऍक्ट होतात ते ड्रग तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जनरली विचारणार नाहीत. आलं तर तुम्हाला MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू येईल. विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ ल्युकोट्राईन रिसेप्टर अँटागोनिस्ट? तर मॉन्टेलुकास, झापिरलुकास, प्रानलुकास, टिरालुकास ते नावं तुम्हाला माहित आहे. तर आता एक लक्षात घ्या की हे जे ल्युकोट्राईन्स आहेत, ओके, ल्युकोट्राईन्स मध्ये ल्युकोट्राईन C4, D4, तर हे हे सबस्टन्स ल्युकोट्राईन्स पॅथोफिजिओलॉजी ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये ल्युकोट्राईनचा रोल आहे. ओके. आणि हिस्टॅमिन पेक्षा ते जास्त पोटेंट आणि लॉंगर ऍक्टिंग आहेत. हे ल्युकोट्राईन त्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात त्यांच्या आणि ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करतात, म्युकोजल सिक्रेशन वाढवतात, म्युकोसिलियरी क्लिअरन्स डिक्रीज करतात, व्हॅस्क्युलर परमेबिलिटी वाढवतात. तर प्राणी वगैरे जळून गेला. एक मिनिट हा. मायक्रोफोन कोणाच तरी चालू असतो आणि तिथं जे बोलतं ते सगळं इकडे ऐकू येतं. सो ल्युकोट्राईन रिस्पॉन्सिबल फॉर ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे आता काय आहे की तुम्हाला आपण बघितलेलं आहे की मास्ट सेल मधून जे इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स रिलीज होतात, ओके, हिस्टामाइन, ल्युकोट्राईन, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर्स, तर हे ऍक्च्युअली इन्फ्लामेशन प्रोड्यूस करता, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करतात. तर ल्युकोट्राईन पॅथोफिजिओलॉजी ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये एक महत्वाचा मेडिएटर आहे. ल्युकोट्राईन रिसेप्टरवर ऍक्ट होतो LT1 आणि त्यामुळे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन, म्युकोस सिक्रेशन इन्क्रीज होतं, म्युकोसिलियरी क्लिअरन्स डिक्रीज होतो, व्हॅस्क्युलर परमेबिलिटी इन्क्रीज होते. हे ल्युकोट्राईनचं कार्य आहे. मग ल्युकोट्राईन रिसेप्टर अँटागोनिस्ट जर आपण यूज केलं
तर ल्युकोट्राईन मेडिएटेड ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, इन्क्रीज म्युकस सिक्रेशन, डिक्रीज म्युकोसिलरी क्लिअरन्स, इन्क्रीज व्हॅस्क्युलर परमेबिलिटी आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट प्रिव्हेंट ऑल दिस थिंग. लक्षात आलं? आणि हाऊ दे ऍक्ट बाय ब्लॉकिंग विच रिसेप्टर? LT1. आणि मी तुम्हाला सांगितलं की ल्युकोट्राईन सिंथेसिस जी ॲरोचिडोनिक ऍसिड पासून होते त्यासाठी एक एन्झाईम लागतं, लायपो ऑक्सिजनेज एन्झाईम, आणि ते इनहिबिट करणारा ड्रगचं नाव काय आहे? झायल्युटॉन. पण झायल्युटॉन आपण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही, कारण त्याचा एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे हिपॅटोटॉक्झिसिटी. तर झायल्युटॉन फक्त MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं मी जेवढं सांगितलं तरी मोर दॅन इनफ आहे, याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाही. तर दिस ड्रग इनहिबिट LT1 रिसेप्टर. So this drug competitively antagonize LT1 receptor mediated bronchoconstriction, mucus secretion, increase vascular permeability and recruitment of eosinophil. तर काही जणात रिस्पॉन्स दिसतो, काही जणात दिसत नाही, असं पण आहे ह्या ड्रग्ज बरोबर. तर हे ड्रग पण कॉर्टिकोस्टेरॉइड साठी क्रोनिक अस्थमा मध्ये प्रोफॅलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू ऍड करतात, पण कॉर्टिकोस्टेरॉइड यांच्यापेक्षा बेटर आहेत. ठीक आहे. तर त्यासाठी क्रोनिक अस्थमा मध्ये पहिले आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो, त्यांनी नाही फरक पडला तर मग आपण ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट ऍड करतो. तर सेफ ड्रग आहेत, साईड इफेक्ट फार कमी आहे. हेडेक, रॅशेस काही पेशंट मध्ये दिसतात, काही पेशंट मध्ये इओसिनोफिलिया आणि न्यूरोपॅथी दिसते, आणि एक कॅरेक्टरिस्टिक सिंड्रोम ह्या पेशंट मध्ये ह्या ड्रग्ज बरोबर दिसतो. त्यात मी डिटेल जाणार नाही, फक्त सिंड्रोमचं नाव मी तुमच्याशी डिस्कस करतो. चर्ग स्ट्रॉस सिंड्रोम. चर्ग स्ट्रॉस सिंड्रोम यामध्ये मॅनिफेस्टेशनचा जर विचार केला तर रेडनेस जे आहे पूर्ण स्किनवर ते दिसून येतं, आणि एक व्हॅस्क्युलायटिस सारखी कंडिशन आहे. ओके. आणि त्यामध्ये टिंगलिंग सेन्सेशन, नमनिंग सेन्सेसेस पण हाताचे येऊ शकतात. न्यूरोपॅथी पॉइंट ऑफ व्ह्यू पण काही मॅनिफेस्टेशन दिसू शकतात. रॅशेस स्किनवर म्हणजे पर्पुरा किंवा स्किन नोड्युल्स पण येतात. तर त्यात आपण डिटेल जाणार नाही. चर्ग स्ट्रॉस सिंड्रोम काही केसेसमध्ये रिपोर्ट झालाय ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट बरोबर. ओके. ड्रग्स तुम्हाला माहिती आहे सर्वांना, मॉन्टेलुकास, झापिरलुकास, प्राणलुकास, सिरालुकास. मॉन्टेलुकास 10 मिलीग्राम ओडी आपण यूज करतो, किंवा झापिरलुकास 20 मिलीग्राम BD. यापैकी तुम्ही मॉन्टेलुकासचा यूज पाहिलाय, झापिरलुकास पाहिलाय यूज? नाही सर. नाही. ओके. मग ते प्राणलुकास, सिरालुकास पण तुम्हाला म्हणजे अंडर ट्रायल आहे. मी पण अजून झापिरलुकास, प्राणलुकास, सिरालुकासचा यूज पाहिलेला नाही. मी सर्व आतापर्यंत मॉन्टेल्युकासचाच पाहिलाय. तर युजेस काय ह्या ड्रगचे? तर मेनली फॉर प्रोफॅलेक्टिक पर्पज यूज करतो आपण, माइल्ड टू मॉडरेट अस्थमा मध्ये, ऍज अन अल्टरनेटिव्ह टू इनहेल स्टिरॉइड. म्हणजे प्रोफॅलेक्सिस साठी बेस्ट कोण आहे? स्टिरॉइड. लक्षात आलं? ते आर मोर इफिकेशियस. So overall efficacy is less than, overall efficacy ह्या ड्रगची is less than steroids but more acceptable in children. साइड इफेक्ट कमी आहेत म्हणून. तर अस्थमा मध्ये आपण यूज करतो. इन सिव्हिअर अस्थमा these drugs may permit reduction in steroid dose and need for rescue beta 2 agonist therapy. म्हणजे सिव्हिअर अस्थमा मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड बरोबर हे ड्रग ऍड केल्याने कॉर्टिकोस्टेरॉइडचा डोस कमी होतो, आणि अर्जंट बीटा 2 अगोनिस्ट थेरपीची गरजही कमी पडते. ऍस्पिरिन इंड्यूस अस्थमाच्या पेशंट मध्ये आपण हे देऊ शकतो ड्रग. आपण बघितलं ऍस्पिरिन यूज केल्याने
सायक्लोऑक्सिजनस पाथवे इनहिबिट होतो, त्यामुळे ॲरेचिडोनिक ऍसिड इज डायव्हर्टेड टू ल्युकोट्राईन सिंथेसिस आणि ल्युकोट्राईन सिंथेसिस झाल्यामुळे अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट होतो. तर ॲस्पिरिन इंड्यूस अस्थमातही आपण हे देऊ शकतो. त्याचप्रमाणे एक्सरसाइज इंड्यूस एअरवे ऑब्स्ट्रक्शन असेल त्यातही आपण देऊ शकतो. ॲलर्जिक रायनायटिस मध्ये लिओसेट्रिझन बरोबर कॉम्बिनेशन मध्येही हे ड्रग दिलं जातं. तर मॉन्टेलुकाचा यूज अस्थमामध्ये आहे. मग तो एक्सरसाइज म्हणजे माइल्ड टू मॉडरेट अस्थमा असेल, सिव्हिअर ब्रोंकेल अस्थमा असेल, ॲस्पिरिन इंड्यूस अस्थमा असेल, एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा असेल आणि ॲलर्जिक रायनायटिस मध्येही आपण यूज करू शकतो. However, this drug is not suitable for terminating acute attack of asthma. Acute attack of asthma आपण यूज करणार नाही. हे ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन प्रिव्हेंट करतात. ओके, पण झालेलं ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन ते ब्रॉन्कोडायलिटेशन करत नाही. लक्षात आलं? तर हे मेनली प्रिव्हेंटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ऍड करतो. ओके, लक्षात आलंय तुमच्या? येस सर. ओके. मास्ट सेल स्टॅबिलायझर मध्ये सोडियम क्रोमोग्लायकेटचा यूज अस्थमामध्ये बघितलाय तुम्ही? काल तुम्ही इटोटिफेन पण. किटोटिफेनचा ॲलर्जिक रायनायटिस, ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस मध्ये म्हणले ना? येस सर. तर अस्थमामध्ये सोडियम क्रोमोग्लायकेट किंवा किटोटिफेनचा रोल बघितलाय का तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? नाही. मी पण अजून बघितलेला नाहीये सोडियम क्रोमोग्लायकेटचा रोल. म्हणजे ठीक आहे, तो क्लासिफिकेशन मध्ये मेन्शन केलेला आहे, परंतु डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते जास्त यूज होत नाही. प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यांच्यापेक्षाही चांगले कॉर्टिकोस्टिरॉइडच आहे. तर कॉर्टिकोस्टिरॉइड्स, मास्ट सेल स्टॅबिलायझर्स आणि ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट त्यापैकी प्रोफिलॅक्सिस साठी सगळ्यात इफिकेशियस ग्रुप कोणता आहे? कॉर्टिकोस्टिरॉइड्स. लक्षात आलं? ओके. तर मास्ट सेल स्टॅबिलायझर काय करतात? नावावरूनच तुम्हाला मेकॅनिझम त्याची लक्षात राहणार आहे. मास्ट सेलला स्टॅबिलाइज करतात, म्हणजे मास्ट सेल मधून इन्फ्लॅमेटरी रिलीज काय करतात? ते प्रिव्हेंट करतात. इन्फ्लॅमेटरी मेडिएटरचं रिलीज काय करतात? ते प्रिव्हेंट करतात. आणि त्यामुळं अटॅक ऑफ अस्थमा प्रेसिपिटेट होणार नाही. परंतु जो ऑलरेडी अटॅक आलेला आहे त्यामध्ये हे ड्रग काही करणार नाही, कारण ऑलरेडी इन्फ्लॅमेटरी मेडिएटर रिलीज झालेले आहेत. बरोबर आहे? तो अटॅक आलेला आहे, त्याच्यात त्याचा काही इफेक्ट नाही. अॅक्यूट अटॅक ऑफ ब्रोंकेल अस्थमासाठी फक्त आणि फक्त कोणते ड्रग लागतात? ब्रोंकोडायलेटर्स. लक्षात आलं? तर मेकॅनिझम एका लाईनमध्ये आहे. हे ड्रग मास्ट सेल स्टॅबिलाइज करतात. कसं करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचे साईड इफेक्ट खूप भरपूर आहे आणि त्यामुळे तो जास्त पॉप्युलर नाही. हा ड्रग सोडियम क्रोमोग्लायकेट पण इनहेलेशनल रूटने अवेलेबल आहे. तर थोडक्यात मी त्याच्याविषयी सांगतो. सोडियम क्रोमोग्लायकेट, निडोक्रोमिल हे ड्रग आहेत. हे ड्रग केमिकली रिलेटेड आहेत आणि क्रोमोन्स ग्रुपचे ड्रग आहे. हे ड्रग नॉन ब्रोंकोडायलेटर, नॉन स्टिरॉइडल ड्रग्ज आहेत. प्रोफिलॅक्सिस ऑफ अस्थमासाठी यूज करतो. हे दोन्ही ड्रग सोडियम क्रोमोग्लायकेट आणि निडोक्रोमिल मिडल डोस इनहेलरने आपण यूज करू शकतो. जे सोडियम क्रोमोग्लायकेट आहे त्याला क्रोमोलिन सोडियम असं म्हणतात. त्याची पावडर आपण नेब्युलायझर थ्रूही यूज करू शकतो. तर आता यामध्ये तुम्हाला एक पॉइंट लक्षात आला की हे ड्रग आपण प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो, अॅक्यूट अटॅक मध्ये यूज करत नाही. मीटर डोस इनहेलरने अवेलेबल आहे. मास्ट सेल स्टॅबिलाइज करतात, त्यामुळं दिस ड्रग प्रिव्हेंट डिग्रॅन्युलेशन ऑफ मास्ट सेल इन रिस्पॉन्स टू व्हेरियस स्टिम्युलाय.
त्यामुळे इन्फ्लॅमेटरी मेडिएटर जे आहेत हिस्टामाइन, ल्युकोट्राईन, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर, प्रोस्टॅग्लॅन्डिन यांचं रिलीज प्रिव्हेंट होतं. बरोबर आहे. लक्षात राहिली मेकॅनिझम, लक्षात येईल ना? ओके, हा बोला सर. याचा आय ड्रॉप पण येतो सर, डिकंजेस्टंट म्हणून, सोडियम क्रोमोग्लायकेट. सोडियम क्रोमोग्लायकेटचा तो कशासाठी यूज करतात? कंजंक्टिव्हायटिस मध्येच, ॲलर्जी कंजंक्टिव्हायटिस मध्ये दोन्ही ड्रग वापरतात. ओके, म्हणजे ते थोडक्यात काय म्हणता येईल की मास सेल स्टॅबिलायझर पॉइंट ऑफ व्ह्यू चे ॲलर्जन समजा एक्सपोजर नंतर हो ज्यांना हो 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 आय कंप्लेंट्स येतात ना. क्रोमोलिन सोडियमचा बरोबर आय ड्रॉप पण अवेलेबल आहे. म्हणजे अस्थमापेक्षा तिथे यूज तुम्ही पाहिलेला आहे त्याचा. हो हो. ओके, ठीक आहे. आता हे मास सेल स्टॅबिलाईज कसं होतं, एक्झॅक्ट मेकॅनिझम माहीत नाही. तुम्ही फक्त असं म्हणलं की हे मास सेल स्टॅबिलाईज करून ऍक्ट होता, इन्फ्लॅमेटरी मेडिएटरचं रिलीज कमी करतात तरी चालू शकतं. ठीक आहे. हो. आता यामध्ये ह्या टॉपिकवर क्वेश्चन फक्त आला तर MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू येणार. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ मास सेल स्टॅबिलायझर. ओके, तर प्रोबेबल मेकॅनिझम जी आहे मास सेल स्टॅबिलाईज कसं होतं, तर मास सेल जी असते त्याच्यावर जे मेम्ब्रेन असतं, सेल मेम्ब्रेन त्यावर क्लोराईड चॅनल असतं आणि ह्या क्लोराईड चॅनलचं फंक्शन ते अल्टर करतात, असं एक प्रोबेबल मेकॅनिझम काही बुक्स मध्ये मेन्शन आहे. तर मास सेल स्टॅबिलायझर रिस्पॉन्सिबल फॉर स्टॅबिलायझेशन ऑफ मास सेल, prevent release of inflammatory mediator, and these drugs probably act by altering the function of chloride channel present on the mast cell, so present on the cell membrane of mast cell. तर हे ड्रग क्लोराईड चॅनल जे आहे मास्ट सेलवरचे त्याचं फंक्शन अल्टर करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता युजेस मेनली प्रोफिलॅक्टिक पर्पज साठी आहे, बट कॉर्टिकोस्टेरॉइड पेक्षा लेस इफिकेशियस आहे. ॲलर्जिक रायनायटिस आणि ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस साठी यूज करतात आणि तुम्ही सांगितलंच आय ड्रॉप्स अवेलेबल आहे. ओके, साईड इफेक्ट बघा, यांचे जे साईड इफेक्ट आहे पहा मास सेल स्टॅबिलायझर ड्रगचे: ड्रायनेस ऑफ माउथ, थ्रोट इरिटेशन, कफ, ब्रॉन्कोस्पाझम, व्हीजिंग, चेस्ट टाइटनेस, हेडेक, डिझीनेस, आर्थ्रल्जिया आणि रॅशेस. आता या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये खूप सारे मॅनिफेस्टेशन कशासारखे आहे? व्हीजिंग, ब्रॉन्कोस्पाझम, चेस्ट टाइटनेस हे अस्थमा सारखेच मॅनिफेस्ट म्हणजे साईड इफेक्ट मध्ये ह्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे ते अस्थमा पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त पॉप्युलर नाही झाले. ठीक आहे, साईड इफेक्ट जो प्रोफाईल आहे ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस मध्ये तुम्ही यूज करताय, परंतु अस्थमा पॉइंट ऑफ व्ह्यू फार रेअरली ते यूज करत असतील. ओके, तर ड्रायनेस ऑफ माउथ, थ्रोट इरिटेशन, ब्रॉन्कोस्पाझम, व्हीजिंग, चेस्ट टाइटनेस, हेडेक, डिझीनेस, आर्थ्राल्जिया हे त्याचे काही साईड इफेक्ट आहेत या ड्रगचे. आता कॉर्टिकोस्टेरॉइड्स. कॉर्टिकोस्टेरॉइड्स हा जो ग्रुप आहे हा तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू माहीतच पाहिजे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला त्याविषयी सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जसं ब्रॉन्कोडायलेटर आहे, तर अस्थमामध्ये हा एक ग्रुप आहे. तर कॉर्टिकोस्टेरॉइड अस्थमामध्ये कोणकोणत्या रूटने यूज होतात? कॉर्टिकोस्टेरॉइड आपण इनहेलेशनल रूटने यूज करू शकतो, कॉर्टिकोस्टेरॉइड आपण ओरल रूटने यूज करू शकतो, कॉर्टिकोस्टेरॉइड आपण IV रूटने यूज करू शकतो. ठीक आहे, तर ओरली कधी देतात, इनहेलेशनली कधी देतात आणि IV कधी देतात ते पण तुम्हाला माहित पाहिजे. तर corticosteroid we use for prophylactic purpose. The most important point, these drugs are not bronchodilators. How they are effective in asthma?
corticosteroids have anti-inflammatory property, and these drugs we use for prevention of inflammation, and hence we can prevent the attack of asthma. So we use corticosteroid mainly for prophylaxis purpose in asthma. The role of corticosteroid in asthma is for prophylactic point of view due to their anti-inflammatory property. They are not effective in acute attack of bronchial asthma. We use in chronic asthma, ज्या पेशंटला डेली अटॅक केलेला आहे, ऑकेजनली जर अटॅक येत असेल तर कॉर्टिकोस्टेरॉइड स्टार्ट करायची गरज नाही. साल्ब्युटामॉल अलोन द्या, त्यावरही पेशंट महिन्यातून 2 महिन्यातून एखाद्या वेळेस अटॅक येत आहे तर ते कव्हर होणार आहे. अटॅक आला, साल्ब्युटामॉल घेतलं, ओके. पण एखाद्या पेशंटला परत परत अटॅक येत आहे, डेली अटॅक यायला लागले, तर अशा वेळेस आपल्याला मग लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट प्लस कॉर्टिकोस्टेरॉइड कॉम्बिनेशन स्टार्ट करणं गरजेचं असतं. तर याला आपण कंट्रोलर्स असं म्हणतो. 1960 ला इंट्रोड्यूस झाले इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड्स. पहिलं ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आर नॉट ब्रॉन्कोडायलेटर्स, मी तुम्हाला सांगितलं. तर ते कसे इफेक्टिव्ह आहे, एका लाईन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की दे हॅव अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी, बरोबर आहे. आणि दे बेनिफिट बाय रिड्युसिंग ब्रॉन्कियल हायपर रिएक्टिव्हिटी, म्युकोजल इडिमा, by suppressing inflammatory response to antigen antibody reaction or other triggering stimuli. म्हणजे त्यांना these drugs suppress inflammation, these drugs reduce bronchial hyperreactivity and mucosal edema. तर अँटी इन्फ्लॅमेटरी वर्ड तिथं आला पाहिजे ऍक्शन्स मध्ये. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन डिटेल मध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहे की कॉर्टिकोस्टेरॉइडला अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन कशी आहे. तर व्हेरियस स्टेजेस ऑफ इन्फ्लामेशन कॉर्टिकोस्टेरॉइड्स इनहिबिट करतात. तर त्या स्टेजेस तुम्हाला आत्ता कळणार नाही, आत्ता आपण त्याच्यात डिटेल जाणार नाही. तर फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्यांना अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी आहे. ओके, तर तुम्ही मेन्शन करू शकता व्हेरियस स्टेजेस ऑफ इन्फ्लामेशन्स आर ब्लॉक बाय कॉर्टिकोस्टेरॉइड. पॅथॉलॉजी मध्ये तुम्हाला ऍक्यूट आणि क्रोनिक इन्फ्लामेशन कसं घडतं त्याच्या डिटेल्स माहीत असतील. तर कॉर्टिकोस्टेरॉइड टॉपिक्स मध्ये आपण डिटेल मेकॅनिझम, अँटी इन्फ्लॅमेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू 5-6 पॉईंट आहे ते पाहणार आहे. पण ते कॉर्टिकोस्टेरॉइड जर अस्थमात विचारलं तर त्यात फक्त लिहिलं तुम्ही की दीज ड्रग्स हॅव अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, लक्षात आलं मेकॅनिझम. ओके. आणि ते ब्रॉन्कोडायलेटर नाहीत, म्हणून ते ब्रॉन्कोडायलेटरच्या क्लासिफिकेशन मध्ये पण नाहीये. म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर विचारलं तर त्यामध्ये तुम्हाला कॉर्टिकोस्टेरॉइड लिहायचे नाही. लक्षात आलं. बीटा 2 अगोनिस्ट, अँटीकोलिनर्जिक आणि मिथिलझॅन्थिन 3 ग्रुप. ओके, सो कॉर्टिकोस्टेरॉइड्स inhibit inflammatory cytokine production and eosinophilic lymphocytic infiltrations of the lung. Corticosteroid improve airflow, reduce asthma exacerbation, may influence airway remodeling and retard the disease progression. Corticosteroid also improve airway smooth muscle responsiveness to beta 2 agonist and reverse refractoriness to these drugs. आता याचा अर्थ असा आहे की कॉर्टिकोस्टेरॉइड लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट बरोबर यूज करण्याचा फायदा असा आहे की जे बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग नेहमी यूज केल्याने त्या ड्रगची सेन्सिटिव्हिटी कमी होते, त्या रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी कमी होते ड्रग बद्दल. तर हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे तर हे जी सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असते बीटा 2 ओगोनिस्टिक ड्रग बद्दल रिसेप्टरला, बीटा 2 रिसेप्टरला, तर ते रिव्हर्स करतं. तर ते एक इम्पॉर्टंट पॉइंट त्यांचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही फक्त अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी आहे आणि दीज आर नॉट ब्रॉन्कोडायलेटर एवढे 2 पॉइंट मेन्शन केले. त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडून एक्झाम मध्ये मेकॅनिझम मध्ये एक्सपेक्ट नाही. आता इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये कोणकोणते आहेत तर बुडेसोनाइड आहे, बेक्लोमिथाझोन आहे, फ्लुटिकॅसोन आहे, सिक्लोसोनाइड आहे. इथं हायड्रोकॉर्टिसॉन, प्रिडनिसोलॉन सांगायचं नाही. ओके,
ते आपण सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. ठीक आहे. तर इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड्स एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगितलेत. ओके. आणि हे दिल्याने यांचं हाय टॉपिकल लो सिस्टेमिक ऍक्टिव्हिटी रेशो आहे. इनहेलेशन रूटने दिल्याने ते लंग्स मध्येच ऍक्ट होतात. सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये पुअरली ऍब्सॉर्ब होतात आणि त्यांचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम मार्क आहेत. म्हणजे जरी इनहेल करताना काही ड्रग ओरल रूटनी स्टमक मध्ये गेलं आणि तिथून ऍब्सॉर्ब झालं तरी ते मेटाबोलाइज होतं ते ड्रग. ओके. तर त्यामुळे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्टचे चान्सेस कमी होतात टॉपिकल स्टेरॉइड्स यूज केल्याने. जर डोस जास्त दिला तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात असं काही नाही, परंतु थेरापिटिक डोस लो रेंजला आपण यूज केलं तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्टचे चान्सेस कमी असते. म्हणून आपण प्रेफर्ड इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड करतो ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड पेक्षा. ओके. कधी इंडिकेशन आहे इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइडचं? जर एखाद्या पेशंटला बीटा 2 अगोनिस्ट ऑलमोस्ट डेली लागत असतील आणि जो डिसीज आहे तो फक्त एपिसोड्स मध्ये नाही, आता कंटिन्यू डेली अटॅक्स प्रेसिपिटेट होत आहे आणि असं ऑकेजनल अटॅक्स येत नाहीये, तर अशा वेळेस आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड इनहेलेशनल रूटने देणं गरजेचं असतं. मग आपण 100 to 200 मायक्रोग्रॅम बीडी स्टार्ट करणं गरजेचं असतं आणि हळूहळू आपण ग्रॅज्युअली डोस वाढवतो. मॅक्झिमम 400 मायक्रोग्रॅम QID देऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त देऊन ऍडिशनल बेनिफिट भेटत नाही. ज्यांना इपोसिडोक अस्थमा आहे किंवा म्हणजे माइल्ड अस्थमा आहे त्यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड आपण प्रेफर करत नाही. ज्यांना अटॅक्स परत परत येत आहेत त्या पेशंटला आपण कॉर्टिकोस्टेरॉइड स्टार्ट करतो आणि त्यात इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड करतो. इनहेलेशनल स्टेरॉइड्स हॅव नो रोल इन ऍक्यूट अटॅक. पहिली गोष्ट, कारण ते ब्रॉन्कोडायलेटर नाही. आणि स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करायचे असतात पण ते पॅरेंटल रूटने यूज करायचे असतात, कारण ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन इतकं सिव्हिअर असतं सिव्हिअर अस्थमा मध्ये, त्याला आपण स्टॅटस अस्थमॅटिकस म्हणतो. तर इनहेली ड्रग लंग्स मध्ये जातच नाही कारण सिव्हिअर ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन असतं. मग त्यामध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट बाय IV रूटने देतो. कॉर्टिकोस्टेरॉइडचा जो पीक इफेक्ट आहे तो 4 ते 7 दिवसांनी येतो आणि इव्हन स्टॉप केल्यानंतर कॉर्टिकोस्टेरॉइड फ्यू वीक्स पर्यंत इफेक्ट राहतो डिस्कंटिन्यू केल्यानंतर. ज्या पेशंटला ओरल स्टेरॉइड चालू आहे आणि त्या पेशंटमध्ये इनहेल स्टेरॉइड द्यायचे आहे, म्हणजे पेशंटला इनहेल स्टेरॉइड वर शिफ्ट करायचं असेल तर 1 ते 2 वीक ओव्हरलॅप असणं गरजेचं आहे. म्हणजे ओरल स्टेरॉइड चालू आहे पेशंटला, आपल्याला ओरल स्टेरॉइड वरून पेशंट इनहेल स्टेरॉइड वर शिफ्ट करायचा असेल. आता ओरल स्टेरॉइड कधी देतात आपण ते नंतर पाहणार आहोत. ओके. तर क्रोनिक अस्थमाच्या पेशंटला कधी कधी ओरली द्यावा लागतं स्टेरॉइड्स, तर ओरल वरून परत इनहेलेशनला शिफ्ट करताना ऍटलिस्ट ओरल स्टेरॉइड बंद करायच्या अगोदरच 2 आठवडे इनहेल स्टेरॉइड स्टार्ट करायचं आणि मग ओरल स्टेरॉइड त्या 2 आठवड्यात टॅपर करायचे, नाही तर मग विड्रॉवल मॅनिफेस्टेशन होऊ शकतात. ओके. तर इनहेल स्टेरॉइड आपण देतो क्रोनिक अस्थमा मध्ये. इनहेल स्टेरॉइड वर इफेक्ट नाही आला तर मग आपल्याला मधून मधून काही दिवस ओरल स्टेरॉइड वर पेशंट स्टिप करावा लागतो. जे पेशंट चांगल्या कंट्रोल पेशंट मध्ये स्टेरॉइडने आलेला असेल तर काही दिवसानंतर आपण इनहेल स्टेरॉइड स्टॉप करू शकतो. म्हणजे काही पेशंटला म्हणजे आयुष्यभर ड्रग घ्यायची गरज नाही. तुम्हाला स्टेरॉइड एखादा वर्ष यूज केल्यानंतर तुम्ही बंद करून पाहिलं तर काही पेशंट मध्ये अस्थमा परत वर्सनिंग होत नाही. तर काही दिवसांमध्ये काही दिवस ट्रीटमेंट दिल्यानंतर आपण
लॉंग टर्म यूज केल्यानंतर ते स्टिरॉइड स्टॉप करून बघायला पाहिजे पेशंट मध्ये परत अटॅक्स येत आहेत का नाही. ठीक आहे. तर क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही स्टिरॉइडचा यूज असा त्या एखाद्या पेशंटला अस्थमा आहे तर लाईफ लॉंग देतात का काही दिवस दिल्यानंतर बंद करून पाहता अस्थमा पॉइंट ऑफ व्ह्यू. काही दिवस येऊन बंद. काही Refer दिवस इंटरकरंट ओके काही दिवसांनी बंद करता. हम्म. ओके. आता स्टिरॉइडचे साईड इफेक्ट काय असतील तर ओरली इन्हेलेशनल रूटचे इन्हेलेशनली जर आपण कॉर्टिकोस्टिरॉइड देत असू तर कोणते साईड इफेक्ट दिसतील. ओरल थ्रश. ओरल थ्रश व्हेरी गुड. ठीक आहे. आणि ते जर प्रिव्हेंट करायचं असेल तर पेशंटला काय ऍडवाइस देणार तुम्ही. इनहेलेशन नंतर गार्गलिंग. व्हेरी गुड. गार्गलिंग गार्गलिंग आफ्टर एव्हरी डोस ऑफ इन्हेलेशन. जर स्टिरॉइड यूज करत असेल तर प्रत्येक डोस इन्हेलेशन दिल्यानंतर गार्गलिंग पेशंटला करणं गरजेचं आहे. ओके. अजून काही आपण करू शकतो का ज्याने हा साईड इफेक्टचे चान्सेस कमी होऊ शकतात. स्पेसर ऐकलंय तुम्ही स्पेसर Yes. डिव्हाइस. तर ज्यावेळेस तुम्ही कॉर्टिकोस्टेरॉइड प्रिस्क्राईब करतात तर त्यावेळेस तुम्ही जर स्पेसर डिव्हाइस पण त्याबरोबर दिलं तर स्पेसरने काय होतं मीटर डोस इनहेलर म्हणजे आता स्पेसर इन्स्ट्रुमेंट तुम्हाला माहित आहे. ओके. तुम्ही पाहिलंय स्पेसर Yes. म्हणजे इट इज यूज इन बिटवीन मीटर डोस इनहेलर माउथ पीस अँड पेशंट्स माउथ. बरोबर. तर Yes. मीटर डोस इनहेलरचा माउथ पीस जो असतो तिथं एक त्याचं तोंड कनेक्ट केलं जातं आणि दुसरं स्पेसरचं तोंड पेशंटच्या तोंडात आपण देतो. ज्यावेळेस ड्रग मीटर डोस इनहेलरने प्रेस म्हणजे कॅनिस्टर प्रेस करतो आपण मीटर डोस इनहेलरचं. ओके. तर ड्रग पहिले त्या स्पेसर मध्ये येईल. स्पेसर हे ट्यूब लाईक इन्स्ट्रुमेंट आहे. बरोबर. आणि तिथं जो एअर मध्ये डायल्यूट होऊन मग ते ड्रग आपण इनहेल करणार पेशंट आणि मग ते लंग मध्ये जाईल. त्यामुळे तोंडामध्ये डिपॉझिट होण्याचे चान्सेस कमी असतात आणि त्याच्यामुळं ओरल थ्रचचे चान्सेस स्पेसर जर यूज केलं तर कमी होतात. म्हणून आपण एक तर गार्गलिंग पेशंटला सांगू शकतो किंवा आपण काय प्रिस्क्राईब करायला पाहिजे त्याच्याबरोबर मीटर डोस स्पेसर. तर मी पुढे येणार आहे परत. आता आज सगळाच टॉपिक कंप्लीट होणार नाही. आपण कॉर्टिकोस्टिरॉइडचे ऍडव्हर्स इफेक्ट बघूया कॉर्टिकोस्टिरॉइडचे इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टिरॉइडचे आणि मग आपण सिस्टेमिक कॉर्टिकोस्टिरॉइडचं काय आहे रोल ते नंतर मी तुमच्याशी सांगणार आहे. तर यामध्ये फक्त ओरल थ्रश सोडून अजून काही साईड इफेक्ट दिसू शकतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. हॉर्सनेस ऑफ व्हॉइस. व्हॉइस काही पेशंट मध्ये चेंज होतो. ओके. हॉर्सनेस ऑफ व्हॉइस होतं. ओके. त्यानंतर डिस्फोनिया. काही पेशंट मध्ये डिस्फोनिया पण दिसून येतो. ओके. तर हॉर्सनेस डिस्फोनिया थोडक्यात आपण एकच म्हणू शकतो. आवाज चेंज होतो. सोअर थ्रोट काही पेशंट मध्ये होतं. असिम्टमॅटिक और सिम्टमॅटिक ओरोफॅरेंजियल कॅन्डिडियासिस त्यालाच ओरल थ्रश म्हणतात. हे मोस्ट इम्पॉर्टंट ओरल साईड इफेक्ट ओरल काय म्हणजे इन्हेलेशनल रूटनी यूज केल्यानंतरचे साईड इफेक्ट आहे. तर असिम्टमॅटिक और सिम्टमॅटिक ओरोफॅरेंजियल कॅन्डिडियासिस, हॉर्सनेस ऑफ व्हॉइस आणि डिस्फोनिया, सोअर थ्रोट हे इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यानंतर लोकल ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. दे कॅन बी मिनिमाइज बाय युजिंग स्पेसर और गार्गलिंग आफ्टर एव्हरी डोस. ओके. आणि आपण ते प्रिव्हेंट किंवा ट्रीट करू शकतो टॉपिकल क्लोट्रिमॅझॉल किंवा निस्टॅटिन देऊन. ओके. तर अँटीफंगल ड्रग आहेत ते पण आपण देऊ शकतो. आता हे झाले लोकल ऍडव्हर्स इफेक्ट. समजा कॉर्टिकोस्टेरॉइड इन्हेलेशनल रूटने दिले आणि तिथून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये गेले तर कोणते ऍडव्हर्स इफेक्ट पेशंट मध्ये दिसू शकतात. काही तुम्हाला सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट माहिती आहे कॉर्टिकोस्टेरॉइडचे.
खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट आहे कॉर्टिकोस्टेरॉइडचे. म्हणजे हायपरग्लायसेमिया, वॉटर रिटेन्शन. येस, हायपरग्लायसेमिया, व्हेरी गुड. वॉटर रिटेन्शन ड्यू टू मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्शन, व्हेरी गुड. अजून ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस, व्हेरी गुड. आता अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस खूप त्याने कॉमन आहे कॉर्टिकोस्टेरॉइड मुळे. ओके. जी हायपरटेन्शन, व्हेरी गुड. आणि 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 पेप्टिक गॅस्ट्रिक सिक्रिशन वाढतं, म्हणजे पेप्टिक अल्सरची रिस्क वाढते. ओके. तर अजून काय? कुशिंगॉइड. व्हेरी गुड. कुशिंगॉइड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, कुशिंगॉइड हॅबिटस. काय होतं त्या पेशंट मध्ये मग? कुशिंगॉइड हॅबिटस म्हणजे कुशिंग. Yes, edema, moonline face, yes, very good. Moonline, hump, buffalo hump, central red fat spotting, deposition. central fat deposit. त्याच्यामुळे मून फेस होतं, बफेलो हम्प होतं, सेंट्रल ओबेसिटी होती, ला फॅट डिपॉझिट झाल्यामुळं, आणि लिम्स आहे ना थिन होऊन जातात, पण सेंट्रली फॅट डिपॉझिट होतं, म्हणजे पेरिफेरल फॅट सेंट्रली शिफ्ट होतं. लक्षात आलं? आणि त्यामुळे ते दिसतं, मून फेस, बफेलो हम्प, ओके, फिश माउथ, सेंट्रल ओबेसिटी, पेरिफेरल जे लिम्स आहेत त्या थिन होतात. त्याला एकत्र नाव दिलंय कुशिंगॉइड हॅबिटस. ओके, कुशिंगॉइड हॅबिटस. ओके. तर तुम्हाला कॉर्टिक आणि स्किन रिलेटेड काही मॅनिफेस्टेशन दिसतात, पर्पल स्ट्राया दिसतं. ओके. काही स्पॉट्स येतात, त्याला टिलॅंजेक्टेसिया म्हणतात. थिनिंग होतं स्किनचं. ओके. तर म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड तुम्हाला अस्थमामध्ये विचारल्यानंतर तुम्हाला नावं माहित पाहिजे, इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडची आणि सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइडची. मेकॅनिझम एका लाईन मध्ये तुम्ही मेन्शन केलं, इन अस्थमा दे रिस्पॉन्सिबल फॉर अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन अँड वी यूज फॉर प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू इन patient in whom there are recurrent attack of asthma. So we start with inhalational route. ते सांगू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये लोकल ऍडव्हर्स इफेक्ट काय होतील आणि सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट काय होतील ते फार महत्वाचं आहे. हे ऍडव्हर्स इफेक्ट तुमच्या त्या एक्झामच्या क्वेश्चन आन्सर्स मध्ये ते स्पेसिफिकली पाहतील की तुम्ही लिहिलेत का नाही. ठीक आहे. तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि लोकल आता आपण डिस्कस केलेला आहे. ओके. तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट लॉंग टर्म हाय डोसला आपण जर यूज केलं लॉंग टर्म साठी तर होतं. त्यात मूड चेंजेस आहे, ब्रुझिंग अँड पेटिचियल हिमोरेज आहे, म्हणजे जे रेडी स्पॉट येतात, हायपरग्लायसेमिया आहे, आणि पिट्युटरी ॲड्रिनल सप्रेशन, त्याला HPA ऍक्सिस सप्रेशन म्हणतात. म्हणजे सडन विड्रॉल केलं तर विड्रॉल इफेक्ट येतो, तर ते पण होऊ शकतं. तर साईड इफेक्ट सगळेच मी इथं मेन्शन केलेले नाहीये. सिस्टेमिक साईड इफेक्ट तुम्ही जे सांगितले ते तुम्ही इथं मेन्शन करू शकतात, हायपरटेन्शन, हायपरग्लायसेमिया. ओके. पण चान्सेस कमी आहेत. हाय डोस यूज केले तर आहे, 100 to 200 मायक्रोग्रॅम पर डे दिलं तर नाही होणार. हाय डोस म्हणजे मोर दॅन 600 मायक्रोग्रॅम पर डे आपण स्टिरॉइड यूज केलं इनहेलेशनली, तर काही अमाऊंट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाऊन सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. लक्षात आलं? म्हणजे जेव्हा आपण इनहेल करतो तर इनहेल करताना जे टेक्निक पेशंटला पाहिजे ते व्यवस्थित आलं पाहिजे. बिटर डोस इनहेलर, त्याचा जो कॅनिस्टर पार्ट प्रेस केल्यानंतर पेशंटने ते इनहेलेशन व्यवस्थित केलं तर लंगमध्ये मोस्ट ऑफ द ड्रग जाऊ शकतं. पेशंटचं कोऑर्डिनेशन चुकलं तर ड्रग इनहेल कमी होईल आणि ओरल कॅव्हिटीनी स्टमक मध्ये जास्त जाईल. लक्षात आलं तुमच्या? त्यामुळं ते कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. ओके. कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. तर ते आपण नंतर, आणि इनहेल स्टिरॉइड्स आर सेफ ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर आपण स्टिरॉइडचा अर्धा पार्ट कंप्लीट केलाय. ओरल आणि सिस्टेमिक पॉइंट ऑफ व्ह्यू पॅरेंटल हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सेनिल आपण कुठं यूज करतो आपण ते नंतर पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण
अॅक्यूट अस्थमाच्या अटॅक मध्ये कसं ट्रीट करणार, क्रोनिक अस्थमाच्या पेशंटला कसं ट्रीट करणार ते पाहणार आहोत. आणि हे जे मीटर डोस इनहेलर कसं देतात त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. ते व्हायवा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. समजा मीटर डोस इनहेलर तुम्हाला व्हायवा मध्ये दिलं तर तुम्हाला विचारू शकतात की तुम्ही हे कसं पेशंटला ऍडवाइस करणार, कसं घ्यायचं, बरोबर आहे, स्टेप्स सांगा. तर ते स्टेप्स पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, चालेल. समजलंय टॉपिक? येस येस. ओके, चालेल. उद्या आपण 10 वाजता घेऊया. उद्या आपला अस्थमा संपेल आणि कफला एक लेक्चर लागेल, म्हणजे अजून 2 लेक्चर मध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम संपेल. त्यानंतर आपण जीआयटी सिस्टीम डिस्कस करणार आहोत. ओके, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहे. कॉमनली जे क्वेश्चन विचारले जातात, पेप्टिक अल्सर, अँटीइमेटिक, आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही जे कॉमनली ड्रग यूज करतात त्या रिलेटेड असल्यामुळं त्याच्यावर क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस जास्त आहेत जीआयटी सिस्टीम वर पण. तर ती आपण नंतर स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट.